मिरजेतील इसापुरे गल्ली येथे डॉक्टर अशोक पाटील यांनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते। त्याचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला। इसापुरे गल्ली येथे डॉक्टर अशोक पाटील यांचे क्लिनिक आहे। गेली 33 वर्षे गरीब व गरजू नागरिकांना ते सेवा देत आहेत। सामाजिक बांधिलकी जपत आज त्यांनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते। या आरोग्य शिबिराचे उद्घाटन धन्वंतरीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आले। यावेळी डॉक्टर गिरीश चव्हाण, डॉक्टर रविकांत पाटील, डॉक्टर बीटी कुर्णे, डॉक्टर सुधीर शहा उपस्थित होते। या आरोग्य शिबिरात हाडातील कॅल्शियम, ब्लड युरिया या मोफत तपासण्यासोबत मोफत औषधे वाटप करण्यात आले। या आरोग्य शिबिराचा अनेक गरजू रुग्णांनी लाभ घेतला। डॉक्टर अशोक पाटील यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक महिन्याला एक गरजू रुग्णाचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा मानस व्यक्त केला आहे। आजपर्यंत त्यांनी 5 गरजू रुग्णांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून दृष्टी दिली आहे। जेणेकरून सामाजिक बांधिलकी जी आहे, समाजसेवा जे केलं पाहिजे हे केलं पाहिजे। आपण नुसतं आपण डॉक्टर झालं म्हणजे फक्त कमवण्यासाठी असं नाही। समाज त्यांच्यामुळे आपण जे आतापर्यंत देवानं हे केले ते त्यांच्यामुळे आलं। त्यामुळे त्यांना काहीतरी सेवा वर्षातून एकदा द्यावं ह्या उद्देशानं आम्ही चालू केलेलं आहे। गेल्या 15 वर्षापासून हे करत आले। मोतीबिंदू हे जे आता आपल्याकडं म्हणजे जनरल प्रॅक्टिसमध्ये गोरगरीब बरेच पेशंट आलेले असतात। त्यांना ॲक्च्युली कसं पैसे नाही म्हणून आपलं त्यांना दिसत नाही। हे सृष्टी एवढं सुंदर आहे, त्यात त्यांना म्हणजे पैसे नसल्यामुळे त्यांना बघायला मिळत नाही। मग ह्यासाठी काय करावा हे डोक्यात म्हणजे सारखं असल्यामुळे मी जनवरीपासून प्रत्येक महिन्याला एक पेशंट माझं स्वखर्चानं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं म्हणजे ठरवलं आहे। त्याप्रमाणे ऑलरेडी आता 5 पेशंट झालेले आहे। डिसेंबरपर्यंत हे राहायचा माझा प्लॅन आहे, पण याच्यापुढे देवळा बुद्धी दिला तर कायमस्वरूपी करायची शक्यता आहे। गणेश सावळे, SBN मराठी, मिरज।